मैत्रिणींनो, सुहासिनी सुरेश पांडे या यूट्यूब चॅनेलवरून मी तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे। मी नेहमी संस्कृतीविषयी बोलत असते। आमचा संस्कृती ग्रुप आहे। संस्कृती जपूया, आनंदाने जगूया हे आमचं स्लोगन आहे। मैत्रिणींनो, सर्वांच्या अंगात अनेक गुण असतात, आपल्या महिलांच्या अंगात, पण ते दिसून येत नाहीत, नाही का? जवळच्या मैत्रिणी असतात, दूरच्या असतात। तर माझी आज मैत्रीण संगीता पाठक हिच्या घरी मी आली आहे। ती सुंदर बासरी वादन करते। तर आपण तिच्याविषयी ऐकूया आणि ती कसं शिकली किंवा कशी वाजवायला शिकली आणि कशी आवड निर्माण झाली हे तिच्या तोंडूनच ऐकूया। नाव तुझं पूर्ण सांग। माझं नाव संगीता पाठक। हां, तर तुला गाण्याची मुळात आवड होती का? हो, घरामध्ये वडील भाऊ सगळेजण गातात, हार्मोनियम वगैरे, त्यामुळे मला आवड आहे। बरं, मग ती बासरी वाजवायला असं कसं हे वाटलं तुला? बासरी खरं म्हणजे असं काही ठरवून नाही, कधीतरी एखाद्या स्टॉलवर घेतली गेली बासरी आणि मग ती वाजवायचा प्रयत्न केला। थोडं स्वरज्ञान असल्यामुळे थोडंफार गाणे चुकत वाजवत। कारण जनरली कसं पेटी वाजवतात, हो की नाही? पेटी जास्ती वाजवतात ना, बासरी वाजवायचं तर कोणी एवढं करत नाही, कारण अवघड आहे बासरी वाजवणं, हो की नाही? त्याच्यामुळे मला आश्चर्य आणि कौतुक वाटतं तुझं की तू बासरीवर सुंदर गाणे वाजवतेस। मग ते किती वर्षापासून साधारण वाजवतेस तू? मी म्हणजे बरेच वर्ष झाले, तसं थोडंफार गाणे वाजवते, फारही असं प्रॅक्टिस करून। पण मी जॉब करत होते LIC-मध्ये। बरोबर। आणि नंतर मग मी जॉब सोडल्यानंतर मी वयाच्या 50 नंतर मी क्लासिकल शिकायला सुरुवात। बरोबर, 2 वर्ष मला माहिती आहे। वयाच्या 50 नंतर आवड तिने तिची जोपासली आणि ती वाढवली, बरं का? कौतुकास्पद आहे खरोखरच। मग तू नंतर ती बासरी वाजवायला शिकलीस का? हां, म्हणजे मग क्लास वगैरे केला का कुठे? हो, मी औरंगाबादला श्रीपाद कुलकर्णी सरांकडे 2 वर्ष मी क्लासिकल शिकले। आणि आता सध्या नांदेडला ट्रान्सफर झाल्यामुळे ते थांबलेले, म्हणजे माझं अजून ते माझं स्वप्न येते सध्या अशा पद्धतीने। हो, सध्या मी अश्विनी आळे ताईंकडे गाणं शिकते, हार्मोनियम प्लस व्होकल। बरोबर, शास्त्रीय तालासुराची। बरं, हां हां। मग तू आम्हाला एखादी गाण्याची झलक तुझ्या बासरीवर दाखवशील आपल्या मैत्रिणींना? तेच म्हटलं, ऐकायचं मैत्रिणींना आपल्या। नाही, आत्ताच छान, मस्त।
खूप सुंदर, खूप सुंदर. मैत्रिणींनो, आपल्या संगीताची बासरी वादन जर तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद परत एकदा.